तर पुढची महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये आता मोठा निर्णय दिलाय। गेल्या 13 वर्षांपासून बेशुद्ध अवस्थेमध्ये अंथरुणाला खिळलेल्या गाझियाबाद इथल्या 32 वर्षीय हरीश राणा यांच्या इच्छा मृत्यूच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा यांच्या इच्छा मृत्यूला परवानगी दिली आहे। म्हणजेच आता ज्यांना उपचारापासून दूर केले जाईल, हरीश राणा यांना त्यांच्या घरातून दिल्लीतील एम्स मधील पॉझिटिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले जाईल। न्यायालयाने म्हटलंय की जीवन मरण किंवा इच्छा मृत्यूसाठी अशी पद्धत अवलंबली पाहिजे जी हरीश राणांची प्रतिष्ठा राखते। सर्वोच्च न्यायालयाने हरीशच्या कुटुंबियांशी देखील चर्चा केली आहे। 100% अपंगत्वातून बरे होण्याची आशा गमावलेल्या हरीशच्या पालकांनी इच्छा मरणाची विनंती केली होती। चंदीगडमध्ये शिकणारा हरीश 2013 मध्ये त्यांच्या वसतिगृहाच्या 4थ्या मजल्यावरून पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। तेव्हापासून तो अंथरुणावर बेशुद्ध अवस्थेमध्ये सतत बेड रेस्टमुळे त्यांच्या शरीरावर जखमा देखील झाल्या।